जय शवालाल। काल आपल्या नागपूरला हिवाळी अधिवेशन संपन्न झालं। त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कालच्या शेवटच्या दिवशी बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघातील ज्या आमदारांनी एसटी आरक्षणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला, या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व आमदारांचं बंजारा समाजाच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शतशः त्यांचे आभार मानतो। कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा मुद्दा मांडणाऱ्यांपैकी बबनराव लोणीकर परतूर मतदारसंघाचे आमदार साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडला। त्याचबरोबर विजयसिंग शिवाजीराव पंडित गेवराई मतदारसंघाचे आमदार यांनी एसटी आरक्षणाचा मुद्दा मांडला, त्यांचेही मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर हिकमत बळीराम उड्डाण घनसावंगी मतदारसंघाचे आमदार यांनी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा मुद्दा मांडला। त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील आमदार अर्जुन खोतकर साहेब यांनी आपल्या बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा मुद्दा मांडला आणि या सर्व प्रश्नांना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांनी योग्यरित्या सकारात्मक उत्तर देऊन एसटी आरक्षणाच्या संदर्भात योग्य ती भूमिका त्या ठिकाणी मांडली। त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील आमदारांचे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी शतशः त्यांचे आभार मानतो की आपण बंजारा समाजाबद्दल सहानुभूती, आपुलकी, प्रेम दाखवून जिव्हाळ्याचा प्रश्न अधिवेशनात मांडल्याबद्दल बंजारा समाज कायम तुमचा ऋणी राहील। तर या अशा पद्धतीने हे व्हिडिओ बनवत असताना आता काही जण प्रश्न उपस्थित करत होते की आपल्या चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी देखील एसटी आरक्षणासंदर्भात जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलेलं होतं। समाज बांधवांना अपेक्षा होती की त्यांच्याकडनं देखील एसटी आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित करायला पाहिजे होता। बंधूंनो, आमदार साहेब हे मुद्दा कसे मांडतील? कारण चाळीसगाव तालुक्यामध्ये एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आमचे सतीश भाऊ राठोड हे 6 दिवस उपोषणाला बसले। त्या ठिकाणी त्यांनी साधी विचारपूससुद्धा केली नाही। आपल्या आमदाराला बंजारा समाजाची मतं पाहिजे असतात। बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी किंवा त्यांच्या समस्याबाबत त्यांना काही देणं घेणं